चला नमस्कार, मी पियुष स्वरात. आजच्या व्हिडिओमध्ये खूप आनंदाची आणि खूप महत्त्वाची अपडेट तुमच्याशी मी शेअर करणार आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढेही विद्यार्थी आरोग्य विभागाच्या भरतीची वाट पाहत असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप आणि खूप महत्त्वाची एक अपडेट घेऊन तुमच्यासाठी आज आलेलो आहे. काल बघू शकता तुम्ही 13 फेब्रुवारी 2024 या डेटचं महत्त्वाची एक अपडेट आहे. एक महत्त्वाचा थोडक्यामध्ये एक नोटिफिकेशन, महत्त्वाचं एक PDF आहे. ते सर्व PDF त्याच्यामधील महत्त्वाची माहिती आपल्यासाठी काय काय असणार आहे आणि आरोग्य विभागाच्या भरतीची वाट बघत असलेले नवीन विद्यार्थी, त्याचबरोबर जुने विद्यार्थी ज्यांनी की मागच्या वर्षी 2021मध्ये 22-23मध्ये 24मध्ये ज्याही आरोग्य विभागाच्या एक्झाम अटेंड केलेल्या होत्या, जिल्हा परिषद असेल, तुमची आरोग्य भरतीची डिपार्टमेंटची एक्झाम असेल, तुमची DMARची भरती असेल, तर या जेवढ्याही एक्झाम त्यांनी दिलेल्या होत्या त्यांना काही मार्गामुळे अपयश त्याच्यामध्ये आला असेल तर ते विद्यार्थी आणि जे आत्ता नवीन पासआउट झालेले विद्यार्थी असतील, डिग्री असेल, डिप्लोमा असेल, जेही तुमचं क्वालिफिकेशन असेल विशिष्ट या पदासाठी, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे PDF आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण PDF भरपूर मोठी आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला या PDF मधली एकदम काळजीपूर्वक समजून सांगायची आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तर तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तर अशा प्रकारचं पूर्ण PDF, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्याही गोष्टी आपल्यासाठी सध्याच्या घडीला महत्त्वाच्या आहेत तर तेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी वेगवेगळ्या पेन्सिलनी वेगवेगळ्या कलरनी मी त्या हायलाईट केलेल्या आहेत. जे आता तुम्हाला हा स्क्रीनवरती कलर दिसत असेल तर ह्या कलर याच्याशी जी महत्त्वाची अपडेट आहे आपल्यासाठी जास्त महत्त्वाची आहे किंवा ही इन्फॉर्मेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे 2 कलर दिलेले आहेत. जेवढाही डाटा याच्यामध्ये हायलाईट केलेला आहे तो आपल्या सगळ्यांसाठी आत्ताच्या घडीला खूप खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांसाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले या पोस्टसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, औषध नियमन अधिकारी, सध्या तरी या पोस्टच्या प्रिपरेशनसाठी आपल्याकडे MCQचे रिव्हिजन नोट्सचे पुस्तकं आहेत. ज्याच्यामध्ये स्क्रीनवर तुम्ही बघू शकता 5500 याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज सेपरेशन केलेलं आहे. त्याचबरोबर फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी हे सुद्धा आपलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 7000पेक्षा जास्त MCQ आहेत आणि जवळपास 2021पर्यंत हे पुस्तक अपडेट केलेलं आहे. त्याचबरोबर आत्ता सध्या आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. एक 4-5 दिवसानंतर याच्या जोडीला आणखीन एक पुस्तक आपण लॉन्च करत आहे, फार्मसी ऑफिसर याच्यासोबत लॉन्च करणार आपण त्याला. तर त्याच्यामध्ये 2021 नंतरपासून तर 2025पर्यंत टिल मागच्या आठवड्यामध्ये जी तुमची कारागृहाची एक्झाम झाली होती तर त्या एक्झामपर्यंत म्हणजे 2025पर्यंत 1999 पासून तर 2025पर्यंत ह्या दोन्ही पुस्तकं तुमच्याकडे असतील थोड्या दिवसांमध्ये. आणि याच्यामध्ये जवळपास आपण 15 ते 16,000 MCQचं कलेक्शन तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये कुठलीही अशी प्रश्नपत्रिका राहणार नाही जी शिल्लक की जी या 2 पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार नाही. 1999 पासून ज्याही परीक्षा कंडक्ट करण्यात आल्या होत्या तर तेव्हापासून तर 2025पर्यंत सर्व फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी या पोस्टा जेवढ्याही महाराष्ट्र असेल, वेगवेगळे स्टेट असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतील, जेवढ्याही एक्झाम या कालावधीमध्ये पार पडल्या त्या सर्व एक्झामचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जवळपास 15 ते 16,000 MCQ तुम्हाला या दोन्ही पुस्तकामध्ये बघायला मिळतील. पुस्तक लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला सेपरेट त्याच्याबद्दल मी व्हिडिओ देईल. हे सर्व तिन्ही महत्त्वाचे पुस्तकं तुम्ही रिव्हिजनसाठी येणाऱ्या एक्झामसाठी वापरू शकता. त्याचबरोबर येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करत असाल तर त्याच्यासुद्धा प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर आहे, पुस्तक तुम्हाला भेटून जाईल. सर्व पुस्तकं तुम्हाला Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल भेटून जातील. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्हाला नंबर देतो आहे माझा, तर त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता, तुम्हाला मी त्याची लिंक देऊन जाईल. त्याचबरोबर आपली थोड्या दिवसामध्ये वेबसाईट मी करतो आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे बाकीच्या सर्व गोष्टी थोड्या दिवसामध्ये अवेलेबल होऊन जातील. तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाचं वरचा पॉईंट मी कव्हर करतो पहिल्यांदा हायलाईट केलेला, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत. याचा अर्थ असा आहे, ज्याही नवीन हॉस्पिटल आता ओपन झालेले आहेत की ज्यांचं काम जवळपास 75% ते 85% पूर्ण झालेलं आहे, असे नवीन हॉस्पिटलमध्ये ही तुमची रिक्रुटमेंट राबवली जाणार आहे. त्याचबरोबर आनंदाची दुसरी एक बातमी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, आपले DMARचे सुद्धा काही ठिकाणी हॉस्पिटल नव्याने बांधण्यात आलेले आहेत, तर त्याचीसुद्धा आपली फार्मसी ऑफिसरची असेल, बाकीची तुमच्या ANMच्या पोस्ट असतील किंवा बाकीचे जेही त्यासाठी रिलेटेड महत्त्वाच्या पोस्ट आहेत हॉस्पिटलमध्ये जे की DMARमध्ये मागच्या भरल्या गेल्या होत्या, तर त्यांचीसुद्धा रिक्रुटमेंट येणार आहे. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी याच्यानंतर देईल. तर सुरुवात करूयात. पहिलं बघितलं तुम्हाला क्लिअर केलं मी, जेही नवीन हॉस्पिटल झालेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची भरती आहे. त्याच्यानंतर 13 फेब्रुवारी 2025ला हे
ऑफिशियल नोटिफिकेशन आलं होतं. खाली आरोग्य विभागाची साईट दिली आहे, शेवटला तुम्हाला सांगेल कुठं तुम्हाला हे PDF डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे PDF भेटून जाईल. खाली अंतर बघा, नवीन पदनिर्मिती व पदांचे आढावे इत्यादी संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त. तर 29 जानेवारी 2025 ची ही बैठक झाली होती. तर त्याच्यामध्ये नेमक्या काय घडामोडी ज्या आहेत त्या झाल्या होत्या, तर त्याची थोडक्यामध्ये याच्यामध्ये अपडेट दिलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या व्हॅकन्सी कुठे किती आहेत याचं सर्व डिटेलमध्ये नोटिफिकेशन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. तर खाली बघा, उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक 1 ते 2 येथील शासन निर्णयान्वये तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर हा लाल कलरचा जो पॅरा आहे जे तुम्ही हायलाईट केला आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वये आरोग्य संस्थांचे 75% बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी असे शासनाचे धोरण आहे. तसेच अनुक्रमांक 3 व 5 येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थाकरिता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. ज्या आरोग्य संस्थाचे 75% बांधकाम पूर्ण झाले आहे अशा रुग्णालयाच्या ठिकाणी आकृतिबंधानुसार पदनिर्मिती करण्यासाठी बाब शासनाच्या विचाराधीन होते. तर ज्याही नवीन हॉस्पिटल झालेले आहेत ज्यांचे 75% काम बिल्डिंगचे पूर्ण झालेले आहे अशा महत्त्वाचे वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे जशा खाली तुम्ही बघू शकता, प्राथमिक तुमचे उपकेंद्र असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, नवीन ग्रामीण रुग्णालय असतील, उपजिल्हाधिकारी रुग्णालय असतील, जिल्हा रुग्णालय ट्रामा केअर युनिट असतील. तर हे जे महत्त्वाचे वेगवेगळे डिपार्टमेंट तुम्ही इथं बघू शकता. तर हे जे नवीन डिपार्टमेंट आहेत याच्यामध्ये ज्यांचं 75% काम पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी ही पदभरती असणार आहे. खाली बघा, शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे, राज्यातील 75% बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण 86 आरोग्य संस्थाकरिता 737 नियमित पदे व 1233 एवढी पदे कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आपल्यासाठी हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. 837 एवढे जे पदे तुम्ही बघू शकता हे नियमित म्हणजे तुमचे परमनंट पदे आहेत आणि हे 1233 जे पदे तुम्ही इथं बघताय हे एवढी बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती थोडक्यात आपण म्हणू शकतो. तर ही 1233 एवढे पदे भरले जातील. आपली जी नियमित म्हणजे रेग्युलर पदे आहेत, परमनंट पोस्ट आहेत, तर त्या जवळपास 837 एवढ्या पोस्ट तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यानंतर या पोस्ट वाढतील सुद्धा नवीन काही हॉस्पिटल ओपन झाल्यानंतर. खाली आल्यानंतर आता आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या नावानं पोस्ट आहे, त्याचे वेतन श्रेणी किती आहे, पदसंख्या किती आहे याच्या महत्त्वाच्या डिटेल खाली तुम्हाला दिलेल्या आहेत. जसं की तुम्ही बघू शकता, पदनाम दिलेले आहे तुमचं, आरोग्यसेवक असेल, सहाय्यक परिचारिका असेल, त्याची वेतन श्रेणी 25,000 ते 81,000, 25,000 ते 81,000 बघू शकता. प्रत्येक ठिकाणी एक पदसंख्या आहे. असे प्रत्येक उपकेंद्राकरिता एकूण नियमित पदे जर परमनंट पदे जर आपण बघितली तर एका उपकेंद्राकरिता 2 अशी पदे आहेत. असे 47 उपकेंद्र, एका उपकेंद्राला 2 पदे, असे जवळपास 94 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट तुम्ही बघू शकता. या 2 पदासाठी बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता ज्याला आपण आरोग्यसेवक म्हणतो आणि सहाय्यक परिचारिका त्याला आपण ANM असं म्हणतो. या 2 याच्या 94 एवढ्या पोस्ट तुम्ही इथं चेक करू शकता. बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस होती करतील त्याच्या 47. त्याच्यानंतर आता खाली गेल्यानंतर मी फक्त जे नियमित पदे आहेत जे की परमनंट आहेत त्यांनाच हायलाईट केलेलं आहे, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. बाकी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती अशा पद्धतीनं जी व्हॅकन्सी तुम्ही बघू शकता हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत. मग ते 8 महिन्याचं असू शकतं, 1 वर्षाचं असू शकतं किंवा 18 महिन्याचं असू शकतं. त्याच्यानंतर खाली बघा, सदर आकृतिबंधानुसार 47 उपकेंद्राच्या ठिकाणी पदनिर्मिती करण्यात मान्यता देण्यात येत आहे. तर आपण बघितल्याप्रमाणे जे 47 उपकेंद्र आहेत ज्याच्यामध्ये एका उपकेंद्राला 2 जागा, अशा जवळपास 1 जागा, अशाप्रमाणे 47 जागा आपण बघितल्या. तर ते कुठले उपकेंद्र आहेत ते खाली तुम्ही बघू शकता. उपकेंद्र, त्याचा तालुका, त्याचा जिल्हा आणि विभाग तुम्ही चेक करू शकता. आदिवासी, बिगर आदिवासी या कॅटेगरीसाठी इथं जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर खाली बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र, याच्यामध्ये बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र नियमित म्हणजे परमनंट पदे तुम्ही बघू शकता. त्याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे. पोस्ट वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ, आरोग्य सहाय्यक, सहाय्यक परिचारिका, एका पोस्टच्या जवळपास 2 पदसंख्या तुम्ही इथं चेक करू शकता. अशा एकूण ह्या 5 आणि नियमितमध्ये आपण परमनंट बघू शकतो
अशा 15 डिपार्टमेंटला 5 अशा म्हणून 75 पदे तुमची या 3 पोस्टची तुम्ही इथं चेक करू शकता. त्याच्यानंतर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र नियमित, इथे सुद्धा परमनंट पदे दिल्याप्रमाणे खाली फक्त आता महत्त्वाची जे टोटल आहे मी तुमच्याशी डिस्कस करतोय. टोटल इथं बघू शकता तुम्ही नियमित पदामध्ये 5 विभाग आणि 1 पोस्ट असे 5 पदे. त्याच्यानंतर आदिवासी बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे हे आउटसोर्सिंग करण्यात येणारे पद आहेत, ते जवळपास 160 आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. त्याच्यानंतर खाली महत्त्वाच्या पोस्ट दिल्या आहेत, त्याच्याविषयी खाली तुम्हाला त्याची रिक्रुटमेंट की व्हॅकन्सी दिली आहे ती चेक करूयात आपण. ग्रामीण रुग्णालयाकरिता मंजूर नियमित पदांचा तपशील खालीलप्रमाणे. याच्यामध्ये खाली तुम्ही आता वेगवेगळ्या पोस्ट बघू शकता. भरपूर पोस्ट आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, तर प्रत्येक पोस्ट मला इथं तुम्हाला डिस्कस करता येणार नाही. फक्त जे महत्त्वाचे हायलाईट केलेले पॉईंट आहेत ते तुम्हाला मी याच्यामध्ये तुमच्याशी डिस्कस करेल. बाकी तुम्ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघून ते डिस्कस करू शकता, बघू शकता. बाकी एक एक पोस्ट घेऊन याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला देईल. याच्यामध्ये आपण बघू शकतो औषध निर्माण अधिकारी, आपला औषध निर्माता मिश्रक नावाने पोस्ट तुम्ही बघू शकता, जे की परमनंटमध्ये नियमितमध्ये या कॅटेगरीमध्ये येते. पेमेंट बघू शकता 19,200 ते 92,300, पदसंख्या 1 आहे. अशी जवळपास 40 पदे पूर्ण ह्या 6 पोस्टची असणार आहेत. त्याच्यानंतर हे आउटसोर्सिंग केलेले पदे 64 आहेत. त्याच्यानंतर खाली बघा आकृतीबंधानुसार 4 ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी पदनिर्मिती करण्यास मान्यता देते. ते कुठले डिपार्टमेंट आहेत किंवा कुठले ठिकाणी झालेले आहेत हॉस्पिटल ते खाली दिलेले आहेत तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, जिल्हा जळगाव. याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये जवळपास नियमित 10 म्हणजे परमनंट 10 पोस्ट आहेत आणि आउटसोर्सिंगचे पदे खाली तुम्ही बघू शकता. हे बाह्य स्रोताद्वारे 1 सफाई कामगार, कक्षसेवकच्या 3 आणि क्षय किरण तंत्रज्ञाच्या 1 आणि ह्या बाकीच्या परमनंट पोस्ट तुम्ही इथं चेक करू शकता. त्याच्यानंतर तशाच प्रकारचे खाली ट्रॉमा केअर युनिट, याच्यामध्ये बघा नियमित पदे जवळपास 8 दिलेले आहेत आणि आउटसोर्सिंगद्वारे त्याची संख्या तुम्हाला खाली बघायला मिळेल. हे आरोग्य संस्थेचं नाव आहे, जे की डहाणूमध्ये आहे. निर्माण करायची पदे 15-15 तुम्ही इथं चेक करू शकता. त्याचप्रमाणे खाली तुम्ही बघू शकता ग्रामीण रुग्णालय चाकूर संलग्न ट्रॉमा केअर युनिट व डहाणू पालघर ट्रॉमा केअर युनिट येथे पदनिर्मिती करावयाचे नियमित म्हणजे परमनंट पोस्ट आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता कुठलं पदनाम आहे, कुठली जी पोस्ट आहे त्याच्या तुम्हाला इथं वेतन श्रेणी दिल्यात, किती पोस्ट आहेत, किती व्हॅकन्सी असू शकतात येणाऱ्या दिवसामध्ये आणि त्याचं खाली सब टोटल तुम्ही इथं बघू शकता. 16 एवढ्या व्हॅकन्सी तुम्ही इथं चेक करू शकता. त्याचप्रमाणे खाली एक वेगळं डिपार्टमेंट आणखी बघू शकता, हे आउटसोर्सिंग केले जाणार आहेत बाह्य यंत्रणेद्वारे 14 पदे, जे की परमनंट नाही आहेत. त्याच्यानंतर नवीन स्त्री रुग्णालयासाठी पदनिर्मिती. नवीन 2 स्त्री रुग्णालयासाठी खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे प्रत्येक 42 नियमित पदे निर्माण करण्यात येतील. तर हे जे नवीन रुग्णालय झालेलं आहे महिलांचं, त्याच्यामध्ये 42 एवढे परमनंट पोस्ट तुम्ही बघू शकता. खाली संस्थेचे नाव दिले, कुठे कुठं झालेले आहेत हे स्त्री रुग्णालय, ज्याच्यामध्ये भंडारा आहे, त्याच्यानंतर आहेरी गडचिरोली आहे. एकूण निर्माण करायची पदे त्याच्यामध्ये 97 एवढ्या पोस्ट तुम्हाला परमनंट ह्या पोस्ट असणारे 97 जे की 2 ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत त्याचं खाली डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर ह्या पोस्ट तुम्ही इथं बघू शकता. जेही तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे, तुमच्या क्वालिफिकेशननुसार जी पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तर त्या वेगवेगळ्या पोस्ट जवळपास 20 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपला औषध निर्मातासुद्धा तुम्ही इथं चेक करू शकता, जे की परमनंट पोस्टमध्ये किंवा नियमित पोस्टमध्ये फिलअप केल्या जाणार आहेत. अशा जवळपास 84 एवढ्या परमनंट जागा ह्या 2 महत्त्वाचे जे हॉस्पिटल झालेले आहेत, स्त्री रुग्णालय भंडारा आणि स्त्री रुग्णालय आहेरी गडचिरोली, याच्यामध्ये फिलअप केले जातील. खाली आल्यानंतर आउटसोर्सिंग केलेले पदे 110 आपल्यासाठी सध्या तरी महत्त्वाचे नाहीत. त्याच्यानंतर श्रेणीवर्धित स्त्री रुग्णालयासाठी पदनिर्मिती, ही सुद्धा नियमित पदे आहेत. कुठं झालेलं हॉस्पिटल आहे त्याचं नाव बघा, स्त्री रुग्णालय अमरावती 165 परमनंट पोस्ट, स्त्री रुग्णालय बारामती 31 परमनंट पोस्ट, इथे सुद्धा परमनंट पोस्ट आहेत. स्त्री रुग्णालय अमरावती त्याच्यामध्ये बघा तुम्ही याचे सर्व डिटेल दिलेले आहेत, किती पोस्ट आहेत. जवळपास खाली आल्यानंतर आपण चेक करू शकतो 24 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या त्याची वेतन श्रेणी आणि किती पोस्ट असणार आहेत प्रत्येक याच्यात त्या दिलेल्या आहेत. हे तुम्ही तुमच्या डिग्रीनुसार तुमच्या क्वालिफिकेशननुसार इथे चेक करू शकता. आउटसोर्सिंग करायचे पदे आहेत 122. त्याच्यानंतर बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये त्याचेसुद्धा पदे दिली आहेत इथं, हे तुम्ही चेक करू शकता. हे आउटसोर्सिंग केलेले पदे खाली दिलेले आहेत मी 29. त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाकरता पदनिर्मिती, हे सुद्धा नियमित म्हणजे परमनंट पोस्ट आहेत. आरोग्य संस्था कोणती आहे, किती पोस्ट असू शकतात त्याच्यामध्ये ह्या दिलेल्या आहेत. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय भिवंडी ठाणे 258 पदे. त्याचप्रमाणे खाली तुम्ही ही लिस्ट बघू शकता.
त्याच्यानंतर पुन्हा त्याच हॉस्पिटलची डिटेलमध्ये खाली पोस्टनुसार माहिती दिलेली आहे, किती पोस्ट आहेत. तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही ह्या सर्व पोस्ट इथं चेक करू शकता. ज्याही परमनंट पोस्ट आहेत आपण तेवढ्याच आणि तेवढीच महत्त्वाची माहिती तुमच्याशी मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो. PDF खूप मोठा आहे. प्रत्येक पोस्ट घेऊन त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कोणते कोणते विद्यार्थी त्याच्यासाठी अप्लाय करू शकतात, कुठले कुठले पुस्तकं त्यासाठी वापरावे लागतील, आतापर्यंत त्याचं मेरिट किती लागलेलं आहे, गेल्या वर्षी जे आरोग्य विभागात तुमची एक्झाम झाली त्याच्यामध्ये कशा प्रकारचे पेपर तुमचे विचारले गेले होते, या सर्व गोष्टीवरती स्पेसिफिक एक एक पोस्ट घेऊन आपण त्याच्यावरती येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी या सर्व गोष्टी डिस्कस करेन. उपजिल्हा रुग्णालय धारणी, जिल्हा अमरावती, याच्यामध्ये सुद्धा परमनंट पोस्ट आहेत. त्याचं पोस्ट कुठल्या पदनाम कोणतं ते खाली दिलं, वेतन श्रेणी दिली आणि किती पोस्ट असू शकतात हे तुम्ही इथं चेक करू शकता. त्याच्यानंतर खाली बारामतीचं सुद्धा तसंच पोस्ट दिल्यात, त्याची श्रेणी दिली आणि मनुष्यबळ किती आहे, किती पोस्ट फिलअप केल्या जाणार आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे. फक्त PDF मध्ये तुम्हाला ज्याही हायलाईट गोष्टी केलेल्या आहेत ते तुम्ही इथं चेकआउट करू शकता. PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती हे हायलाईट केलेलं टाकत आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी हिमायतनगर नांदेड इथे सुद्धा 50 खाटाकरिता नियमित पदे भरली जाणार आहेत. कुठली कुठली पदे आहेत हे तुम्हाला इथं मेन्शन केलेलं आहे. हे PDF मधनं चेकआउट करून घ्या. त्याच्यानंतर सेम पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसंच नियमित 50 खाटाकरिता परमनंट पदे, एवढ्या पोस्ट फिलअप केल्या जातील, एवढी वेतन श्रेणी असेल आणि एवढे एका पदाच्या पोस्ट ह्या फिलअप केल्या जातील. त्याच्यानंतर सेम तसंच विक्रमगड जिल्हा पालघर 50 खाटासाठी परमनंट एवढ्या फिलअप केल्या जातील पोस्ट आणि त्याच्या ह्या एवढ्या व्हॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा तशीच भरती आहे, ही जी इथं तुम्ही चेक करू शकता. जवळपास 18 एवढ्या महत्त्वाची पदे तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता आणि त्याच्या ह्या व्हॅकन्सी तुम्ही इथं चेक करू शकता. अशाच प्रकारची पूर्ण ही PDF मी हायलाईट केलेली आहे. पूर्ण हॉस्पिटल, कुठले पदं फिलअप केले जातील आणि एकूण त्याची संख्या किती आहे, या सर्व गोष्टी खाली सेम टू सेम अशा प्रकारे मी हायलाईट केलेल्या आहेत. ज्याही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी मला समजून सांगायच्या होत्या त्या आतापर्यंत मी सांगितलेल्या आहेत. तसंच सर्व गोष्टी ह्या खाली तुम्ही चेक करू शकता. ज्याही गोष्टी परमनंट आहेत, पोस्ट परमनंट आहेत, आपण फिलअप करण्यासाठी आपल्यासाठी गरजेच्या आहेत तेवढ्याच फक्त हायलाईट केल्यात. त्या सर्व गोष्टी तुम्ही ह्या हायलाईट केलेल्या चेकआउट करू शकता. आता खाली आल्यानंतर महत्त्वाचे 1-2 पॉईंट तुम्हाला मी याच्यामध्ये समजून सांगेल. बाकी हायलाईट केलेले पॉईंट तुम्ही तुमचे क्वालिफिकेशननुसार इथं चेक करू शकता. जशा काही महत्त्वाची अपडेट याच्याविषयी येईल तसं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करेन. सांगितल्याप्रमाणे सदर शासन निर्णयानुसार आरोग्य संस्थेचे बांधकाम 75% पूर्ण झाल्यामुळे पदनिर्मिती करण्यास मान्यता येत आहे. तर सांगितल्याप्रमाणे सर्व इमारतीचे काम 75% पूर्ण झाले, त्याच्यामुळे या भरतीला जी आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे. सबब सदर भरती निर्मितीचा शासन निर्णय निर्मिती झाल्यावर कर्मचाऱ्यांना सदर पदावर त्वरित रुजू करून घेऊ नये. सदर आरोग्य संस्थेचे बांधकाम 100% पूर्ण झाल्यावर बांधकाम विभागाने सदर इमारत कार्यरत करण्यात तसेच वापरण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावरच सदर ठिकाणी कर्मचाऱ्यास रुजू करून घेण्याची नियुक्ती बाबतीत कार्यवाही करावी. आता सध्या 75% काम झाल्यामुळे भरती सध्या जी आहे ती मान्यता भेटलेली आहे, पण जेव्हा बिल्डिंगचं काम 100% होईल, बिल्डिंग ही वापरण्यासाठी योग्य होईल, तशा प्रकारचा अहवाल जेव्हा विभागाकडे बांधकाम विभागाने त्यांना मिळेल बांधकाम विभागाकडून, तेव्हा तुमची जी आहे ती पोस्टिंग तिथे केली जाईल. अशा प्रकारचा हा पॉईंट आहे. त्याच्यानंतर खालचा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 11 नंबरचा सार्वजनिक आरोग्य विभागाचे 75% पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झालेल्या 186 आरोग्य संस्थांमधील पदनिर्मितीचा प्रस्ताव उच्चाधिकार सचिव समितीच्या मान्यतेवर सादर करण्यात आला होता. उच्चस्तरीय सचिव समितीने विभागाच्या प्रस्तावापैकी यापूर्वी मंजूर असलेल्या व त्यापैकी रिक्त असलेली पदे प्रथम भरण्याच्या अटीच्या अधीन राहून पदे निर्माण करण्याची मान्यता दिलेली आहे. अशा प्रकारे ही पूर्ण जी भरती आहे याला मान्यता थोडक्यात भेटलेली आहे. थोड्या दिवसामध्ये याचं नोटिफिकेशन येईल की कुठे किती जागा आहेत आणि जवळपास मार्च झाल्यानंतर मार्च एप्रिल मेच्या आसपास ह्या पूर्ण घडामोडी होऊ शकतात. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ही PDF येईल www.maharashtra.government.in याच्यावरती जाऊन तुम्ही हे जे PDF आहे ते चेकआउट करू शकता. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. तर जेही विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत, मागच्या आरोग्य भरतीमध्ये असेल, जिल्हा परिषदेची भरती असेल किंवा DMRची भरती असेल, थोड्या मार्कामुळे ज्यांचं मेरिट गेलं असेल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर नवीन पासआउट झालेल्या जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. व्यवस्थित वेळेचं नियोजन करून व्यवस्थित जर आपण अभ्यास केला तर नक्कीच येणारी ही पोस्ट ही आपली असणार आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाचं कंटेंट, त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये जेवढ्याही महत्त्वाच्या टेक्निकलच्या पोस्ट असतील
त्याच्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर किंवा न महत्त्वाच्या नोट्स प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर कुठे अवेलेबल नसेल तर सर्व महत्त्वाच्या पोस्टचे क्वेश्चन पेपर आपण वेळोवेळी या चॅनलवरती अवेलेबल करून देण्याचा, डिस्कस करण्याचा आणि तुमच्याशी शेअर करायचा माझा प्रयत्न असेल. आपलं दोन्ही महत्त्वाचे चॅनल आहेत. आयडियल फार्मसी कोचिंग फार्मसी विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याचबरोबर बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी PV थोरात मराठी हे टेलिग्रामचं चॅनल आहे आणि यूट्यूबचं चॅनल हे सध्या PV थोरात मराठी फार्मा अकॅडमी आणि दुसरं एक महत्त्वाचं आरोग्य विभागासाठी त्यावरती कंटेंट देणार आहे ते आहे PV सर अकॅडमी. या दोन्ही महत्त्वाच्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही मला येणाऱ्या भरतीसाठी जॉईन करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याच्यामधनं बेनिफिट मिळेल. तर अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला वेळोवेळी यूट्यूब चॅनलवरती देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.